हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 12 जानेवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे. तर 12 जानेवारी 2026. तर दरवर्षी 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची गोव्याच्या लोकायुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. अनुपमा निलेकर चंद्रा यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगमध्ये महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. गंगासागर सेतू या बहुप्रतीक्षित पुलाची पायाभरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. भारताने रायसिना डिप्लोमसी इनिशिएटिव्ह 2026 नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे सुरू होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळावा 2026मध्ये कतार देशाला सन्माननीय पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे आणि स्पेनला फोकस कंट्री म्हणून निवडण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने सुरू केलेल्या शुभंकरचे नाव उदय असे आहे. सोमनाथ स्वाभिमान महोत्सव 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान गुजरातमध्ये साजरा करण्यात आला. केरळमधील वायनाड जिल्ह्यातील कल्पेट्टा हे भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय बनलेले आहे. अखिल भारतीय व्याघ्र गणना 2026चा पहिला टप्पा तामिळनाडूतील थंथाई पेरियार वन्यजीव अभयारण्यात सुरू झाला आहे. कैमूर वन्यजीव अभयारण्याला टायगर रिझर्व्हचा प्रस्ताव मंजूर. हे अभयारण्य बिहारमध्ये आहे. बिहारमधील सर्वात मोठे अभयारण्य आहे. स्थापना 1979. जिल्हा कैमूर व रोहताक्स. पुढे पाहूया. विश्वबंधू सेन यांचे निधन. तर त्रिपुरा राज्याचे विधानसभा अध्यक्ष, वय 72 वर्ष होते. 4 वेळा आमदार झाले होते. 2018 ते 23 उपसभापती होते. 2023 पासून विधानसभा अध्यक्ष होते. त्रिपुराचे 11वे विधानसभा अध्यक्ष होते. पुढे पाहूया. DRDOचा 68वा स्थापना दिवस 1 जानेवारी 2026 रोजी. स्थापना 1 जानेवारी 1958. मुख्यालय नवी दिल्ली येथे. मंत्रालय संरक्षण. अध्यक्ष डॉक्टर समीर व्ही कामत. NHAIने आंध्र प्रदेशात एक्सप्रेसवे बांधकामादरम्यान 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. पुढे पाहूया. जनरल इन्शुरन्स काउन्सिलने हेल्थ इन्शुरन्स इकोसिस्टीमसाठी S प्रकाश CEO म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे. नुकतेच पश्चिम बंगाल राज्यात मुरीगंगा नदीवर गंगासागर सेतूची पायाभरणी करण्यात आलेली आहे. हा पूल सागर बेटाला जोडेल. तिथे दरवर्षी प्रसिद्ध गंगासागर मेळा भरतो. पुढे पाहूया. भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हरियाणा राज्यात धावणार आहे. पुढे पाहूया. संयुक्त राष्ट्राने 2026 वर्ष आंतरराष्ट्रीय चराऊ कुरणे व पशुपालन वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. आसाम राज्याच्या राज्यपालांनी मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कार शाळा सुरू केली आहे. याचा उद्देश मुलांमध्ये नैतिक शिक्षण व भारतीय सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. पुढे पाहूया. नुकतेच प्रादेशिक AI प्रभाव परिषद राजस्थान आयोजित करण्यात आली आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.